देवघराच्या त्या रूममध्ये असं काय होतं की पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली। हा संपूर्ण प्रकार त्यानंतर उघडकीस आला। गावातील प्रत्येक घरात देवघर असते, लहान का होईना पण घराचा कोपरा देवासाठी राखून ठेवलेला असतो। रोज सकाळी उठून ओवाळणे, अगरबत्ती लावणे, घंटानाद करणे हा सर्वात पवित्र मानला जाणारा भाग आहे। पण जर हाच भाग पापासाठी वापरला गेला तर? सुरुवातीला लोकांना याच्यावर विश्वास बसला नाही, परंतु देवघर म्हणजे पवित्र स्थान। पण वास इतका तीव्र होता की काही जणांनी यावर चर्चा केली आणि त्यानंतर पोलिसांपर्यंत ही गोष्ट नेली। पोलिसांनी फरशीला छिद्र पाडले आणि चित्र पाडून आत हात घालतात त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला, कारण की ते देवघरातच अशा प्रकारचं कृत्य जे आहे ते उघडपणे समोर आलेलं। देवघरात उघडपणे गणपती, विठोबा, देवीची चित्र होती, अगरबत्ती, दिवा, हार यांनी सजलेलं होतं। पण पोलिसांनी थोडा शोध घेतला आणि त्यानंतर त्या फरशीला छिद्र पाडल्यानंतर फरशीच्या आत हात टाकल्यानंतर अक्षरशः त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला। पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली। देवघर म्हणजे घरातील सर्वात पवित्र जागा। ही जागा देवदेवतांच्या मूर्ती, चित्र किंवा फोटोंसाठी राखून ठेवलेली असते। रोज सकाळ संध्याकाळी या देवघरात दिवा, अगरबत्ती लावून प्रार्थना केली जाते। देवघरामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि श्रद्धा निर्माण होते। प्रत्येक सण उत्साहात देवघरात साजरा केला जातो आणि घरातील लहान मोठे सारे तिथे एकत्र येऊन पूजा सुद्धा करत असतात। देवघर हे श्रद्धेचं केंद्र असून ते घरातील संस्कार, परंपरा आणि देवावरील विश्वासाचं प्रतीक मानलं जातं। परंतु याच देवघरामध्ये पोलिसांना संशय आला। त्यांनी झडती घेतली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। जेव्हा या फरशीमध्ये हात टाकण्यात आला तेव्हा असंख्य ज्या दारूच्या बाटल्या होत्या त्या त्यांनी जप्त केल्या। देशी दारू, महागड्या दारू यांचा यामध्ये समावेश होता। यानंतर पोलिसांनी अशा प्रकारे छापा टाकला आणि सर्व दारूच्या बाटल्या जप्त केल्या। संबंधितांवर कारवाई करण्याची त्यांची प्रोसेस चालू आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो।